ठीक आहे, मी स्वागतच करते यांचं. दबाव पडला तुमच्या सगळ्यांचा डॉक्टरांचा म्हणून हे असावं, बहुधा असंच असावं. आणि जे काय घडलं ते चांगलंच आहे. जी काही घटना घडली त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? अशा प्रकारे कॉर्पोरेटर नगरसेवकाला मेसेज तरी समाजामध्ये जाईल ना, की पुन्हा असं ते करताना विचार करतील, कारण ते एका संविधानिक पदावर आहेत आणि त्यांनी असं वागू नये. त्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे एक प्रतिनिधी म्हणून, ती जनतेची सेवा करण्यासाठी, ना की त्यांनी डॉक्टरांशी अशा प्रकारे वर्तन त्यांचं असावं. त्यांची सगळ्याची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेल. मी मारलंच नाही ठासून आणि सांग. मला मी अजूनही त्यांची प्रतिक्रिया बघितलेली नाही आहे, कारण मला तसा वेळ नाही आहे. आम्ही 2 दिवस अंडर टेन्शन आहोत, खूप त्रासातून चाललेलं आहे. सगळी पूर्ण फॅमिली आम्ही सर्व्हाइव्ह करत आहे. एक घटना घडली पण त्याचं पूर्ण फॅमिलीवर त्याचा इम्पॅक्ट पडत आहे. डॉक्टर नर्स रुग्णांची सेवा करतात, पर्यायाने देशाची सेवा करतात, त्यांच्यावर अशाच प्रकारे सत्ताधारी लोक हल्ले करत असतील तर किती दुर्दैवी आहे. निंदनीयच आहे ना, ही घटना जी घडली ती निंदनीय आहे आणि याच्या पुढे समाजामध्ये अशा घटना घडू नये याच्यासाठी थोडीशी स्टेप उचलली आम्ही. राज्य सरकारचं आपण बघितलं की जो रमेश म्हात्रे होता तो माध्यमांना प्रतिक्रिया देतो, मात्र पोलिसांना तो सापडत नव्हता. त्यांची कोणतीही प्रतिक्रिया बघितलेली नाही आहे. ते माझ्यासमोर घटनेनंतर आलेले पण नाही आहेत. नक्कीच मला पण त्यांना भेटायला आवडेल आणि त्यांची अशी वागणूक का होती. इनफॅक्ट आमची मुलं इतकी लहान वयाची असून आताशी त्यांनीच करिअर सुरू करतात. हीच घटना जर तुमच्या मुलांसोबत आम्ही केली तर कसं वाटेल तुम्हाला? मला फक्त माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे त्यांना, की हीच तुमची मुलं तिथे असती 26 ते 27 गटातली आणि त्यांना अशी मारहाण झाली असती तर तुम्हाला कसं वाटलं असतं? त्यांनी राजीनामा द्यावा पदाचा किंवा त्यांना हकालपट्टी करावी अशी अर्थातच त्यांनी स्वतः मग त्यांच्यामध्ये काही संवेदनशीलता राहिली असेल तर त्यांनी त्या स्वतःच्या पदावरून त्यांनी पाय उतार स्वतः होऊन व्हावं. इतर समाजाची मागणी असो नसो, पण त्यांनी स्वतः पण काहीतरी संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी असेल तर त्यांनी ते पाळावं. ते करत नसतील तर त्यांच्या पक्षाने त्यांना काढून टाकावं असं वाटतं. मला राजकीय वळण या घटनेला द्यायचंच नाही आहे. मला फक्त जे काय लिगली होत असेल ते व्हावं, बाकी मला काय नाही. आणि त्यांची इन्स्टिट्यूट ते बघून घेईल बाकीचं. कठोर कलम लावावी असं वाटतं ना. ठीक आहे ना, जे झालंय ते स्वागत आहे. मी पोलिसांचं पण मग अभिनंदनच करेन त्याच्यासाठी की त्यांनी चांगलं काम, त्यांची कामगिरी चांगल्या प्रकारे बजावलेली आहे. कठोर कलम लावावी असं वाटतं त्यांच्यावर. आता मी काय एवढी लिगल ॲडवायझर नाही आहे तर मी त्यांच्यावर कुठचं कलम लागेल वगैरे हे मी करेन सजेस्ट. पण जी घटना घडली आहे त्यांनी कमीत कमी त्याची स्वतःहून मनापासून त्यांनी काहीतरी माफी मागावी किंवा काय, ही माझी एक माफक अपेक्षा आहे त्यांच्याकडून. पीडितेच्या आई त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि रमेश म्हात्रे यांनी सगळ्यांची माफी मागत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.